विटा शहरातील गणपती बाप्पांची मूर्ती करणारे सुरुवातीस एका छोट्याशा शिवणी गावामध्ये श्री गणेश मूर्ती विक्रीला सुरुवात केली। तेच गीता शहराचे भाग्यविधाते सुशील महादेव कुलकर्णी उर्फ काका या नावाने संपूर्ण खानापूर तालुक्यात, कडेगाव तालुक्यात त्यांची ओळख निर्माण झाली। काकांनी पेन, नगरसह अन्य शहरातून विटा शहरात विविध प्रकारच्या श्री गणरायांच्या मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध करून विटेकरांना उपलब्ध करून दिल्या। सिद्धी आर्टच्या माध्यमातून श्री गणेश मूर्ती या आपल्या व्यवसायाचा विस्तार सुरू केला। तसेच त्यांचे मित्र सुयश तारळेकर यांचा गणेश मूर्ती विक्रीचा व्यवसाय असताना सुद्धा कधीही भेदभाव न करता त्यांना चांगला प्रतिसाद दिला। मित्र परिवार म्हणून विटा बाहेन काकांना भरपूर प्रतिसाद देत बाहेन सेल यांनी फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण देशात सिद्धी आर्टचं नाव रूपात आणलं। अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात गणरायांच्या आगमनाला 100 दिवस बाकी असताना शुक्रवारी पहाटे 5 वाजता पेन व नगर येथून गणरायांच्या मूर्त्या घेऊन ट्रक विटा शहरात दाखल झाला। यावेळी गणरायांचे पूजन करून मूर्त्या ट्रकमधून उतरवण्यात आल्या। गेली 6 ते 7 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय विटा शहरात काका करतात। यावेळी काका यांनी सर्व ग्राहकांना आनंदाची बातमी देत गणरायांच्या खरेदीबरोबर लकी ड्रॉ मध्ये चांदीच्या काही वस्तू लकी ड्रॉच्या मार्फत देण्यात येणार असल्याचं सांगितलं। तसेच सिद्धी आर्ट्सचे 15 जुलैला भव्य डिस्प्ले ओपनिंग करणार आहे। याच दिवशी लकी ड्रॉ होईल की गणपती विक्री व्यवसाय स्टॉल दरम्यान होईल, या संदर्भात माहिती आपल्याला 15 जुलैला भव्य ओपनिंग दिवशी समजेल। मात्र लकी ड्रॉ हा कार्यक्रम सोहळा पार होणार असल्याचं काकांनी सांगितलं। बाहेन सेल ग्रुपने व माझ्या मित्र परिवाराने मला अत्यंत चांगले सहकार्य प्रत्येक वेळी केलं। मी मनापासून माझ्या परिवाराच्या वतीने या सर्वांचे आभार मानतो। गणरायांच्या कृपेने आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या सर्व मित्र परिवारामध्ये आनंदी वातावरण निर्माण झालं। प्रत्येक वर्षी आपण काही ना काहीतरी वेगवेगळ्या डिझाईन गणरायांच्या रूपाने विक्रीसाठी गणरायाच्या मूर्तीच्या माध्यमातून आणत असतो आणि मला खानापूर तालुक्यासह विटा शहरात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो। शिवाय विटा शहरात बरेच गणेश विक्रेते दुकानं आहेत, परंतु कधीही आम्ही आपापसात कॉम्पिटिशन किंवा भेदभाव करत नाही। प्रत्येकाने प्रत्येक व्यवसायामध्ये आपापल्या परीने व्यवसाय हा करत असतो। आकर्षित मूर्ती आणि त्या मूर्तीचे दर मूर्तीप्रमाणे ठरवले जातात। कोणत्याही परिस्थितीत मूर्ती दुखावणार नाही या पद्धतीने सर्व मूर्त्या व्यवस्थित ठेवल्या जातात। यावर्षी मात्र गणरायाच्या मूर्त्या लवकर विक्रीसाठी विटा शहरात सज्ज झाल्याने एक आनंदी वातावरण निर्माण झालं। विट्यामध्ये गेले 6 वर्ष झाला मी सिद्धी आर्ट्स विटा म्हणून गणपतीच्या मूर्त्या विक्री करतो। तसेच संपूर्ण टीम माझी जी आहे ते पूर्णपणे गणपतीवरती श्रद्धा ठेवून आम्ही पूर्णपणे काम करत असतो। सिद्धी आर्ट हे माझं एकट्याचं नसून पूर्णपणे गणपतीवरती श्रद्धा ठेवणारे भाविक भक्त, तसेच माझ्याकडे येणारे यजमान, तसेच माझा मित्रपरिवार, ह्या सगळ्यांचं सिद्धी आर्ट आहे। आणि मी सांगू इच्छितो की ह्या वर्षी 15 जुलैला भव्य ओपनिंग आपण करणार आहोत, डिस्प्ले ओपनिंग आपण करणार आहोत। तरी भरभरून सिद्धी आर्टला साथ द्या। आणि ह्या वर्षी आपण लकी ड्रॉ ठेवणार आहे, तर लकी ड्रॉमध्ये चांदीच्या काय अनेक वस्तू असतील तरी आपण त्या वेळेला आपण सगळ्या सूचना देऊ। तरी माझ्या सर्व मित्रपरिवारांना पूर्णपणे मी धन्यवाद देतो आणि पूर्णपणे त्यांची ताकद आहे म्हणून आम्ही सिद्धी आर्ट पूर्णपणे ताकदीनं उभं करतो। गेले किती वर्ष झालं आपण हा गणरायांचा व्यवसाय? आपण 7 वर्ष झालं। 1 वर्ष मी शिवणीमध्ये केलं, 6वं वर्ष आहे आणि 6व्या वर्षी मी 6 वर्ष विट्यात करतोय। मला पूर्णपणे आमचे सुयश तारळेकर त्यांचा पण गणपती स्टॉल आहे, त्यांनी पण खूप सहकार्य केलं। दुसरी गोष्ट, भरपूर जणांचे स्टॉल आहे, भरपूर जणांनी सहकार्य केलं। कधी आमच्यामध्ये कॉम्पिटिशन हा भाग नाही आहे। मुळातच आम्ही नवीन काहीतरी विट्याला देऊ इच्छितो। मुळातच मला विटा बाय हँड सेलने खूप मदत केली आहे। त्या ग्रुपने फेसबुकच्या मार्फत खूप लोकांपर्यंत माझ्या मूर्त्या पोहोचल्यात। दुसरी गोष्ट, माझा सर्व मित्रपरिवार सर्व ताकदीनं मदत करतो। त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व मित्रपरिवारांचे मनपूर्वक आभार। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।